नमस्कार, मी नीना नीनू व्लॉगमध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करत आहे। आज मी माझ्या बालकांची एक छोटीशी टूर तुम्हाला देत आहे। आपल्यापैकी कित्येकींना झाडं लावायला ती जोपासायला खूप आवडतात, तसं मलाही खूप आवडते। माझ्याकडे 7 ते 8 जातींची जास्वंदीची झाडं आहेत। त्यानंतर सोनचाफा, मोगरा, अनंत, तुळस, अडुळसा अशी बऱ्याच प्रकारची झाडं आहेत आणि माझ्याकडे त्यासोबत इंडोर प्लांट्सही भरपूर आहेत। मी आज मार्केटमधनं तुळशीचं रोप आणलं, पण ते प्लास्टिकच्या काळ्या पिशवीत आहे। पण ते रोप जर मी तसंच ठेवलं तर ते खुलणार नाही जास्त, त्याची पानं लवकरच गळायला लागतील किंवा त्याला पोषक तत्व मिळणार नाही। तर त्यासाठी मला आज ती तुळस रिपॉटिंग करायची आहे, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तुळस रिपॉटिंग करण्याचा। तर मी ही माती 2-3 दिवस जरा उन्हात सुकवून घेतली। त्यानंतर माझ्याकडे हा जुना स्पॉट होता। या पॉटला होल खूप असल्या कारणाने मला त्याच्यावरती पहिले माती जाऊ देऊ नये यासाठी मी एक कपडा घेतलाय। तो कपडा मी या पॉटच्या खाली प्रॉपर अंतरून घेईन। हा कपडा तुम्ही तुमच्या घरी जुना वेस्ट मधला कॉटनचा कुठलाही घेतला तरी चालतो। हा कपडा कुंडीच्या तळाशी मी पसरवून घेतला आणि आता त्याच्यावरती मी माझ्याकडे अवेलेबल असलेल्या करवंट्या ठेवते किंवा करवंटीचे तुकडे ठेवू शकतात। काही वेळेस दगड असू शकतं, दगड ठेवा। त्याच्यानी कुंडीत पाणी साठवून राहत नाही, पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो आणि मुळं खराब होत नाही। त्यामुळे प्रत्येक कुंडीच्या खाली तुम्ही अशा प्रकारे दगड किंवा करवंटीचे तुकडे टाकून मगच त्याच्यावर माती घालायची। ही माती तुम्ही अर्धी कुंडी भरेल अशी व्यवस्थित पसरून घ्यायची आणि अर्धी कुंडी भरल्यावर जर तुम्हाला कोणतेही खत, मी तर कंपोस्ट खतच यूज करते, ते कंपोस्ट ॲड करायचे असेल तर मग त्याचा 1-2 पातळसा लेयर इथे टाकून थोडा मातीत मिक्स करून घ्यायचा, पुन्हा त्याच्यावर माती टाकायची। आता माझ्याकडे ही माती कंपोस्ट खत मिक्स करूनच केलेली आहे। तुमच्या मातीचं आणि कंपोस्ट खताचं प्रमाण अशा प्रकारे असते की जर तुम्ही 60% माती घेतली तर त्याच्यात 40% कंपोस्ट खत घालायचं। तर तशा प्रकारे मी माती तयारच करून ठेवली होती आणि तीच माती मी इथे वापरली आहे। आता हे रोप जे मी आणलं होतं मार्केटमधनं ते मी पहिले पिशवी काढून थोडं रोपाच्या बाजूची माती काढून घेते की जेणेकरून मुळांनाही मोकळेपणा मिळतो। हे रोप मी आता कुंडीत ठेवते, ज्याच्यात अर्धी माती आपण ऑलरेडी भरून घेतली आहे। आता थोडंसं त्या मातीलाही किंवा त्या मुळांनाही मोकळेपणा मिळतो आणि ही जेव्हा आपण तुळस ठेवू तेव्हा त्याच्या बाजूनी आता आपण परत जी माती टाकणार आहोत ती जरा हलक्या हाताने टाकायची। ती जास्त अशी घट्ट बसली नाही पाहिजे, कारण आपण नंतर पाणी टाकणार आहोत। नंतर पाणी टाकल्यावर ती माती खाली बसतच जाते, पण तेव्हा मुळांना जरा मोकळा श्वास घेण्यासाठी ही माती अशी थोडीशी हलक्या हाताने टाकून आपण हलके प्रेस करून घेऊयात। आणि कधीही हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही रोप लावाल तेव्हा माती एकदम कुंडीच्या काठोकाठ भरू नये, कारण जेव्हा आपण पाणी घालू तेव्हा ही माती पाण्यासोबत वरूनच बाहेर येते। म्हणून त्यासाठी मी कुंडी कधी काठोकाठ भरत नाही आणि जेव्हा पाणी टाकत जातो तसे माती खाली बसत जाते। मग तेव्हा आपल्याला काही दिवसांनी आपल्याला याच्यात भर देता येते। मग थोडी भर अशी लावत जायची, पण पहिल्याच वेळेला पूर्ण माती टाकून काठोकाठ भरून घ्यायची नाही। अशा प्रकारे आपण तुळशीचे रोप कुंडीत लावून घेतले आहे। आमच्या घरच्या जुन्या तुळशीच्या मंजिरी एका कुंडीत पडल्या आणि त्याच्याने ही रोपं उगवली। आता मला ह्या रोपांचंही रिपॉटिंग करायचं आहे। मी ही रोपं आता हलक्याच हाताने काढून घेते आहे आणि बाजूला एक कुंडी घेतली आहे, त्या कुंडीत मी ही रोपं पुन्हा लावून घेते की त्याला वाढायला तेवढंच जोर मिळतो। आता मी या कुंडीतही सिमिलर प्रोसेस करणार आहे, जसं की मी तुम्हाला पहिल्या कुंडीचं दाखवलं होतं। हे पॉट लहान असल्या कारणाने मला याच्यात कपडा टाकायची गरज पडली नाही, अर्ध्या करवंटीतच माझं काम झालं। आता मी जसं पहिल्या ह्याच्यात दाखवल्याप्रमाणे सेम प्रोसेस केली आहे। अर्धा स्पॉट भरेल एवढीच माती टाकून हे रोप लावून घेते आहे। माझी दोन्ही रोपं कुंडीत लावून झाली आहेत। आता मी याला पाणी घालेन। कधीही आपण कुंड्यांमध्ये पाणी घालताना जास्त पाणी घालायचं नाही,
आपल्याकडून जर जास्त पाणी पडले तर रोपांची मुळं खराब होतात, नाहीतर रोपाला कीड लागून ते लवकर खराब होऊन मरून जातं. आता मी हे झाडांना पाणी घालून घेतलं आहे. आणि कधीही लक्षात ठेवा, तुळस किंवा आउटडोर प्लांटला जेवढा सूर्यप्रकाश मिळेल तेवढंच ते चांगलं खुलतं. मला एक अजून गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायला नक्की आवडेल. ती म्हणजे मी 2-3 महिन्यापूर्वी सोनचाफा लावला होता. त्या सोनचाफ्यांना आज माझ्या घरी छानशा कळ्या आल्या आहेत. बघा किती सुंदर ना. तुम्हाला या व्हिडिओत शेअर केलेली माहिती आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग आजच्यासाठी बाय बाय. थँक्यू. हॅव अ नाईस डे.